ठाकरे यांनी पण तुम्हाला एक समज दिलेली होती किंवा तुम्ही जे मध्यंतरी फेसबुकवर एक पोस्ट टाकलेली होती की तुम्ही त्या मोर्चामध्ये सहभागी झालेला होता, असं तुम्ही अमित ठाकरेंना उद्देशून एक पोस्ट टाकलेली होती. त्यानंतर अमित ठाकरे यांनी तुम्हाला म्हणजे एक शब्द मी वापरतो की त्यांनी तुम्हाला झापलं होतं, अशी एक चर्चा आहे. तर तसं काय झालेलं होतं का? झापलं वगैरे असे काही नाही, पण त्यांचा फोन आला होता. मला आजपर्यंत राजसाहेब कधी बोलले नाहीत, परंतु साहेब बोलले होते मला की बघा, तुम्ही सोशल मीडियावरती खूप ऍक्टिव्ह असता, तुम्ही थोडं सोशल मीडियावरती पोस्ट टाकताना कशाला टाकता, का टाकता, तुम्हाला सांगतो तुमचं नशीब तुमच्यासाठी. ही कधीची गोष्ट आहे, कधी बोलले होते? मोर्चानंतर दुसरं मी साहेबांना त्यांनी सांगितलं, साहेब माझं नशीब 25 वर्ष राजसाहेबांचं, त्यामुळं माझं नशीब काय असेल ते माझं पुढची दिशा ठरवा. तेव्हा पण त्या निर्णयानंतर त्या अशा बोलल्यानंतर तुम्ही हा निर्णय घेतला असं नाहीये. मी पण साहेबांसोबत माझं याच विषयावरती साहेबांना एवढंच बोललो, साहेब मी जी काही फेसबुकला पोस्ट टाकलेली आहे ती फेसबुकची पोस्ट ही पक्षासाठी पॉझिटिव्ह आहे. कृपया तुम्ही पॉझिटिव्हली विचार करा. माझं बोलणार त्याच्यानंतर साहेबांनी फोन ठेवला. त्याच्यानंतर माझं परत काय बोलणं झालेलं नाही. अमित ठाकरेंना हे कोणी बोलायला लावलं का स्वतःहून अमित ठाकरेंनी केलं असं वाटतंय का? कोणी बोलायला त्यांच्या बाबतीत नाही काही गोष्टी मला एवढं काय रे सागर, जरा थांब. ठाकरे स्वतःहून काही बोलले किंवा तुमच्याशी फोनवर संवाद साधला तर तुम्ही त्यांचा विचार करणार आहे? महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टीव्ही. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि